शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकावर ताकंडीचा वापर. सोयाबीन पिकावर ताकंडीचा वापर कधी करावा, किती वेळा करावा, ड्रीपमधून दिल्यास काय फायदा होईल, देऊ शकतो का, किती वेळा दिलं पाहिजे, ह्यासोबतच त्याची असंख्य अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, एकच विनंती असेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जे मुद्दे मी तुम्हाला काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते अतिशय नाजूक विषय आहेत आणि तुमचा खर्च कमी करणारे आहेत. त्यामुळे आता तुमच्यावर हे ठरणार आहे की तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे की नाही पाहायचा आहे. मी माझं सांगण्याचं काम हे तुम्हाला करतो आहे. याच्यामध्ये जवळजवळ हा जो काही रिसर्च मी पूर्ण केला आहे याच्यातून आलेले अनुभव, त्यासोबतच काही गोष्टी टाळायच्यात, काय करायच्यात, ह्या गोष्टीचं पण मी तुम्हाला इथं माहिती देणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला, जिथं आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन पिकावर ताकंडीचा वापर कसा करायचा आहे, कधी करायचा आहे, किती वेळा करायचा आहे आणि त्याचे फायदे काय होणार आहेत. तर सगळ्यात पहिलं आपण थोडक्यात परिस्थिती जाणून घेऊयात. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जवळजवळ हायेस्ट जो प्लॉट आहे हा साधारण 40 दिवसाच्या आसपासचा आहे. कारण त्याच्या पलीकडे प्लॉट नाही आहेत किंवा काही प्लॉट असे पण आहेत की जे आता 15 दिवसाखाली पेरणी झालेत आणि काही असे पण शेतकऱ्यांचे आहेत ज्यांची साधारण 10-15 जुलैच्या आसपास पेरणी झाली आहे. तर मित्रांनो, सेम कन्सेप्ट किंवा सेम माहिती, तुमचा प्लॉट 1 दिवसाचा असेल, तुमचा 10 दिवसाचा असेल, तुमचा 30 दिवसाचा असेल किंवा 40 दिवसाचा असेल, सगळ्यांसाठी एकच माहिती आहे. त्यामुळे फक्त तुम्ही पाहत राहा, आमचा प्लॉट एवढ्या दिवसाचा आहे किंवा तेवढ्या दिवसाचा आहे आणि मग हे चालेल का, हे प्रश्न विचारत बसू नका. तर वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपल्याला द्रावण कसं बनवायचं आहे ह्याची माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल तर चॅनलवर जाऊन ताकंडी कसं बनवायचं आहे याचे व्हिडिओ पहा. लेटेस्ट 2 महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि त्याच्यानुसार त्याला बनवून त्याचा वापर सुरू करायचा आहे. दुसरं, आता वापरत असताना साधारण 15 लिटरच्या पंपाला 200 मिली प्रमाण घ्यायचे आणि 20 लिटरच्या पंपाला 250 मिली प्रमाण घ्यायचे. जर हे तुमच्याकडे ऑलरेडी बनवलेलं असेल तर हरकत नाही, तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. पण जर तुम्ही बनवलेलं नाही आणि तुम्हाला ते आता बनवायचं आहे तर लक्षात घ्या, कमीत कमी 10 ते 15 दिवस जातील. जेवढं लागतं आहे तेवढं बनवू नका. वन टाईम तुम्हाला 5-6 वेळेचं एकदाच बनवून ठेवा, म्हणजे प्रत्येक वेळेस ते नवीन बनवायची गरज पडणार नाही आणि ते जेवढे जास्त दिवसाचं असेल तेवढं ते चांगलं आहे. बरीच सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हिडिओ येतात की 3 दिवस ठेवा, 4 दिवस ठेवा. मी सांगतो त्याचप्रमाणे त्याला जास्त दिवस ठेवा, तरच त्याचा फायदा आहे. आता याचे फायदे काय होणार आहेत तर लक्षात घ्या, तुमचा जरी 1 महिन्याचा प्लॉट असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपला प्लॉट हा फुलोऱ्यामध्ये असतो. तर फुलोऱ्यामध्ये जर ताकंडीची फवारणी गेली तर पहिली गोष्ट, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कीड येणार नाही, परिणामी त्याच्यावर CM ही आपल्याला जाणवणार नाही. जर नसेल तर, ऑलरेडी असेल तर त्याचं प्रमाण कमी होईल. दुसरं, जे काही फुलं आहेत तर फुलाचं शेंगामध्ये रूपांतर हे जास्त प्रमाणामध्ये होणार आहे, म्हणजेच फुलांची गळ कमी होणार आहे. ह्यामुळे उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला चांगला फरक तिथं जाणवणार आहे. तर ह्या 2-3 गोष्टी आपल्याला जाणवतील. त्यामुळे सुरुवात असो किंवा अगदी महिन्याचा प्लॉट असो, आपल्याला वापर हा करायचाच आहे. दुसरं, जी फवारणी आपल्याला साधारण 1,500, 1,500, 1,700, 2,000 रुपयेपर्यंत जाते ती अगदी 300 रुपयामध्ये आपली फवारणी होते. म्हणजे पैशांचीही बचत होते, फायदाही चांगला होतो आहे, कीडही लांब जाते, बुरशीही लागत नाही आणि उत्पादन पण चांगलं मिळतं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी होत आहेत फक्त 300 रुपयामध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला 2-3 हजार रुपये घालण्याची गरज नाही. आता ही सेम प्रोसेस पुन्हा किती वेळा करायची तर पुन्हा 15 दिवसांनी परत फवारणी करायची. दर 15 दिवसाला आपल्याला ताकंडीची फवारणी ही सोयाबीन पिकावर ठेवायची, ज्यामुळे सोयाबीनवर न्यूट्रिशन डिफिशियन्सी जाणवणार नाही, कोणत्याही प्रकारची रसशोषक कीड येणार नाही, अळीचा जन्म होणार नाही, परिणामी आपल्या शेंगा कुरतडल्या जाणार नाहीत आणि फळ पोकरणारी अळी लागणार नाही. यामुळे आपल्याला उत्पादनसुद्धा चांगलं मिळेल. लक्षात घ्या, जर फुलोरा जास्त असेल आणि फुलोरा कमी जरी असेल तरी जास्त आणण्यासाठी ताकंडीचा वापर केला जातो. फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी सुद्धा ताकंडीचा वापर केला जातो. फळ फुगवण्यासाठी देखील ताकंडीचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही वॉटर सोल्युबल देखील घेऊ शकता, त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देणारच आहे, परंतु ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या. दुसरं, आता याला ड्रीपमधून जर दिलं तर किती द्यायचं आणि याचे फायदे काय तर लक्षात घ्या, तुम्हाला ज्यावेळी तुमच्याकडे ड्रीप असेल, स्प्रिंकलर असेल किंवा तुम्हाला पाट पाणी द्यायचं आहे, बऱ्याच ठिकाणी पाऊसही नाही आहे, तर तुम्हाला जर पाट पाणी द्यायचं असेल तर प्रति एकरसाठी 5 लिटर प्रमाणे आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. साधारण महिन्यातून एकदा तरी ते गेलंच पाहिजे. 3 वेळा जरी दिलं साधारण तरीसुद्धा भरपूर आहे. काही ठिकाणी 2च वेळा देणं होतं. ज्या ठिकाणी खूपच पाऊस म्हणजे पाऊसच नाही आहे अशा ठिकाणी फक्त 3 वेळा पाणी जातं. बाकी इतर वेळेस आपल्याला फार तर 2 पाणी किंवा एकही पाणी लागतं. तर ह्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाऊस जास्त आहे, पाणी द्यायची गरजच नाही आहे, त्यांनी अगदी दाट फवारणी करा झाडावर आणि मातीवर. ह्यामुळे मातीतसुद्धा त्याची सुधारणा चांगल्या प्रमाणामध्ये होते आणि ओल चांगली असेल तर मग हे जास्त खालीच गेलं तर त्याचा फायदा जमिनीत वाढणाऱ्या जीवाणूंवर होतो, गांडुळांवर होतो, त्यांचं प्रजनन वाढतं, त्यांची कार्यक्षमता वाढते, परिणामी आपल्या जमिनीतील कर्ब वाढण्यासाठी सुद्धा मदत होते.
आता हे ऑन पेपरसुद्धा मी तुमच्यासमोर येणार आहे, पण त्याच्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. तर ड्रीपमधून जर सोडल्यास तर हे फायदे तुम्हाला समजले. किती वेळा सोडायचे, तर तुम्हाला जेवढे वेळ सोडता येईल तेवढ्या वेळ सोडा. आता ह्यामधून होणारे फायदे काय पहा. आता प्रत्येक वेळी आपल्याला एक डोस देण्यासाठी किमान 2 बॅग लागतात. आता मार्केटनुसार जर आपण गेलो तर साधारण 2,000-2,200 रुपये प्रति बॅग आहे. म्हणजे एक डोस आपल्याला साधारण कमीत कमी 4,500 रुपयाचा पडतो. 2 डोजमध्ये 9,000 रुपये खर्च होतात. परंतु मी जर तुम्हाला म्हटलं की तुम्ही फक्त वॉटर सोल्युबल वापरून सुद्धा चांगले रिझल्ट घेऊ शकता, किंवा जरी दाणेदार खत तुम्ही वापरलं तरी त्याची 50% वापर करा आणि बाकीचा जो 50% वापर आहे हा ताकंडीचा करा, तरी देखील तुम्हाला उत्पादन जास्त मिळणार आहे. कारण ताकंडी हे फक्त मूळ वाढीसाठीच नाही किंवा जमिनीच्या सुधारणेसाठी नाही, तर मूळ वाढीसाठी, पांढऱ्या मुळांची वाढ होणार आहे त्याच्यासाठी, फुटवे वाढणार आहेत त्याच्यासाठी, फुलकळींची संख्या वाढणार आहे त्याच्यासाठी, शेंगांचं रूपांतर जास्त होणार आहे त्याच्यासाठी, आणि शेंगांची फुगवण चांगली होणार आहे त्याच्यासाठी, सोबत कीड येणार नाही त्याच्यासाठी, न्यूट्रिएंट डिफिशियन्सी होणार नाही त्याच्यासाठी. म्हणजेच एकूण ताकंडी हे सगळ्याच वर काम करतं. मग आता सगळेच शेतकरी बोलत असतात की तुम्ही मग बाकीची माहिती का सांगता, तर मित्रांनो, बाकीचीही माहिती तेवढीच गरजेची आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दिलेली असते. आता जवळजवळ तुम्ही जर विचार केला, जर ताकंडी तुम्ही सुरुवातीपासून जर वापरायला सुरुवात केली तर अगदी 75% तुमचा खर्च कमी होणार आहे. म्हणजे तुम्ही ऑन पेपर काढा, साधारण 30,000 रुपयेपर्यंत आपला खर्च होतो. 30,000 रुपये जर खर्च होत असेल तर त्यातील जवळजवळ 20,000 ते 25,000 रुपये, साधारण 20,000 कमीत कमी हा आपला खत आणि औषधं याच्यावरचा आहे. 20,000मध्ये तुम्ही 75% जरी पैसे वाचवले तरी विचार करा, जवळजवळ 15,000 रुपये वाचतात आणि 5,000 रुपयामध्येच तुमचं काम हे पूर्ण होतं. आता याच्यामध्ये अगदीच कसं, तर साधारण तुम्ही गरजेनुसार जर फक्त 2 बॅग खत वापरलं तर साधारण 4,500 रुपये जातात. त्याच्यापेक्षा आणखी कॉस्ट कटिंग जर केलं तर तो खर्च येतो साधारण 2,500 रुपयापर्यंत किंवा 3,000 रुपयापर्यंत, आणि उरलेले जे 2,000 रुपये आहेत तर ह्या 2,000 रुपयांचं तुम्ही ताकंडी बनवा आणि त्याचा वापर करायला सुरू करा. तुम्ही जर दाणेदारही नाही वापरलं, तुम्ही फक्त ड्रीप ॲप्लिकेशन करून आणि ताकंडीचा वापर त्याच्यामध्ये करून वॉटर सोल्युबल वापरून सुद्धा हे करू शकता. आता हे कसं, तर लक्षात घ्या, आपण काय करतोय, सध्या लो पीएच असणारी ग्रेड वापरतोय, म्हणजे 04247, 04847 किंवा 06020 ह्या ज्या ग्रेड आहेत, किंवा 05535 अशा ज्या ग्रेड आहेत, या लो पीएच ग्रेड आहेत. म्हणजेच ह्या लागू लवकर होतात, पण या ग्रेड ज्या आहेत ह्या महागड्या आहेत. आता मी तुम्हाला सांगतो की आपण ह्या ग्रेड वापरायच्या नाही आहेत, महागड्या ग्रेड वापरायच्या नाहीत, स्वस्त ग्रेडच आपण महागड्या करून द्यायच्यात. म्हणजेच काय, तर स्वस्त असणारे ग्रेड आणायच्यात, त्याला ताकंडीसोबत मिक्स करायचं आहे आणि त्या पिकाला सोडायच्यात. उदाहरणार्थ तुम्हाला हे मी पुढे लाईव्ह डेमो पण दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला ते समजेल. आता 05234 आहे, जो आपल्याला फगवणीच्या कालावधीमध्ये वापरायचा आहे, तर त्याला आपल्याला 5 लिटर ताकंडीमध्ये मिक्स करायचं आहे. क्वांटिटी घेताना जे 5 किलोचं जे प्रमाण आहे एकरी, ते आपल्याला फक्त 3 किलो घ्यायचं आहे. जिथं 3 किलोचं प्रमाण आहे तिथं 2 किलो घ्यायचं आहे, म्हणजे क्वांटिटी पण कमी होणार आहे. हे आपल्याला मिक्स करायचं आहे ताकंडीसोबत, कारण 05234 साधारण पकडूयात की 7 pH आहे. हे जर आपण ताकंडीमध्ये जर मिक्स केलं तर त्याचा pH येतो साधारण 6वर. म्हणजेच हे अल्कलाईनपासून ॲसिडिककडं रूपांतर होतं, म्हणजेच याचा pH देखील लो होतो आणि लो pHची खतं ही पिकाला लवकर लागू होतात. शिवाय ताकंडीमध्ये असलेलं खाद्य हे जमिनींच्या जीवाणूंना मिळणार आहे, जीवाणू वाढणार आहे. परिणामी तुम्ही जे खत दिलेलं आहे ताकंडीसोबत, याची उपलब्धता जास्त प्रमाणामध्ये पिकाला होणार आहे आणि याचा फायदा इनडायरेक्टली आपल्या पिकाला होणार आहे. इनडायरेक्टली नाही, डायरेक्टली आपल्या पिकाला होणार आहे. इनडायरेक्टली तर भरपूर फायदे आहेत. म्हणजेच काय, तर इथं तुम्ही वॉटर सोल्युबल साधे स्वस्त वॉटर सोल्युबल वापरून सुद्धा तुम्ही तुमचं पीक आणू शकता आणि त्याला जास्तीत जास्त उत्पादन क्षमता देणारं बनवू शकता. हे फक्त केवळ आणि केवळ शक्य आहे ताकंडीमुळे. आजही ताकंडीवर रिसर्च करणारं कोणीच नाही आहे. माझा जो रिसर्च आहे हा एका PhD होल्डरपेक्षाही पलीकडे आहे. म्हणून सांगतो पहा, कोणताही जो माहिती मी तुम्हाला देतोय, ही माहिती अगदी मुळापासून शेंड्यापर्यंत कुठेही चुकणार नाही आणि इथपर्यंत कोणी पोहोचणार नाही. कारण हे पोहोचण्यासाठी खूप प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, जे आपण केली आहे, आणि ही फक्त शेतकऱ्यांसाठी केली आहे, जिथं तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन घेता येईल आणि कोणत्याही प्रोडक्टची किंवा महागड्या प्रोडक्टची किंवा महागड्या खतांची वापर करण्याची गरज नाही. हे सोल्युशन एवढं तुमच्यासाठी हे आज तयार केलं आहे, ज्याला ताकंडी म्हणून आपण आज ओळखतोय. आणि हीच माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.